श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी पौर्णिमा ही तिथी कार्तिक पौर्णिमा किंवा मग त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी आपण देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची भेट होते. यंदा कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा 15 नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी असणार आहे. या दिवशी भरपूर असे दिवे लावले जातात किंवा मग नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगण्यासाठी सोडले जातात. यालाच आपण दीपदान असंही म्हणतो. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवसापासून साजरा केला जातो. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे काही उपाय सांगणार आहे. तर हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आणि पौर्णिमा ही तिथी अत्यंत महत्त्वाची असली तरीसुद्धा कार्तिक पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार घेतला होता. त्यामुळे या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय जर केले तर ते निश्चितच लाभदायी ठरत असतात. म्हणून या दिवशी पूजा केल्याने त्या पूजेचं फळसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला म्हणून आपण ही पौर्णिमा साजरी करत असतो. तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. सर्वात पहिला उपाय जो आहे महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करायचा आहे. महालक्ष्मीची कृपा प्राप्त होणं फार महत्त्वाचं असतं. लक्ष्मीची कृपा जर तुमच्या घरामध्ये असेल, घरावरती असेल तर भरपूर पैसा येतो, आरोग्य चांगलं असतं, सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये भरभरून असते, आर्थिक समस्या दूर होतात. जीवनामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही, त्या व्यक्तीच्या घरामध्ये आजार पण येत नाही. म्हणून महालक्ष्मीची कृपा प्राप्त करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कार्तिक पौर्णिमा जी आहे शुक्रवारच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा दिवस 15 नोव्हेंबर. तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची विधिवत अशी पूजा करायची आहे आणि महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करायचा आहे. असं केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. तुमच्या कितीही कठीणात कठीण समस्या असू देत, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये काय होतं, पैसाच येत नाही, एकतर पैसा येतो पण थांबत नाही. अशा ज्या समस्या आहेत त्या जर दूर करायच्या असतील तर या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी स्तुतीचा पाठ प्रत्येकीने नक्की करा. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान पुण्य करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी अन्न असेल, दूध असेल, फळं असतील, तांदूळ, तीळ आणि आवळा दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटसुद्धा दूर होतात आणि त्याला सुखाची प्राप्ती होते. आता अन्नदान करणं, दूध दान करणं, कोणतेही फळं दान करणं किंवा तांदूळ दान करणं, तीळ दान करणं, आवळा दान करणं या अत्यंत सोप्या कमी किमतीमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना यथाशक्तीनुसार आपण हे दान करू शकतो. असं काही नाही की खूप लोकांना तुम्ही अन्नदान करा किंवा खूप लोकांना तुम्ही दूध वाटा किंवा खूप लोकांना तुम्ही फळे वाटा, अजिबात नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही मंदिरामध्ये नेऊन दिलं तरीसुद्धा ते वाटलं जातं, ते खाल्लं जातं, ते दान केलं जातं आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आत्ताच आवळा नवमी झालेली आहे, सध्या आवळ्यांचा सीझन आहे. आपण 3ही दिवस आवळ्यावरती दिवा लावत आहोत, आवळ्याच्या झाडाला. तर ह्या पूजा ज्या आहे त्या आपण केल्या पाहिजे, त्यांनी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. तर हा आवळा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवान विष्णू या कालावधीमध्ये आवळ्याच्या वृक्षावरती बसलेले असतात, आवळ्याच्या वृक्षावरती असतात आणि म्हणून आवळ्याच्या वृक्षाची पूजासुद्धा आपण या कालावधीमध्ये करत असतो. तर या गोष्टी दान करणं अगदी सोपं आहे, ते आपण करू शकतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी करतो. त्यामुळे या दिवशी पवित्र नदी किंवा एखादं देवांचं ठिकाण असेल तर तिथे जाऊन दीपदान आपल्याला करायचं आहे. दीपदान केल्याने आपल्यावरती देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि व्यक्तीच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, आपल्या घरूनच वाती वगैरे बनवून न्यायच्या आणि दिवा घेऊन जायचा. तिथे आपण एक दिवा जो आहे किंवा कणकेचे दिवे बनवले तरीसुद्धा चालेल. कोणत्याही मंदिरामध्ये जा, तिथे एक दिवा लावा, कोणत्याही नदीतीरी जा, तिथे तर आपल्याला दिवे सहजरित्या उपलब्ध होतात किंवा घरून घेऊन जा. ते दिवे जे आहे ते बनवून पाण्यामध्ये सोडा. याने आपल्याला सुख प्राप्त होतं, दीपदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं.
कार्तिक पौर्णिमा जी आहे त्या दिवशी काही गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाही. या दिवशी चुकूनही काही गोष्टी करायच्या नाहीत. चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. शक्य झालं तर जमिनीवरती झोपायचं आहे. या दिवशी मांस, मद्य, अंडी, कांदा, लसूण असं कुठल्याही प्रकारचं तामसिक अन्न जे आहे ते सेवन करायचं नाही. या दिवशी कोणत्याही प्रकारचं घरामध्ये भांडण होऊन द्यायचं नाही. आणि या दिवशी गरीब असतील, असहाय्य असतील, वृद्ध असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील तर त्या कोणत्याही व्यक्तींचा अपमान करू नका. त्यांच्यासाठी कठोर शब्द जे आहेत ते वापरू नका. तर अशा पद्धतीने हे कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर दीपदानाबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. या दिवशी नदीच्या किनाऱ्यावरती जर तुम्ही दीपदान केलं, म्हणजे बघा दिवे तरंगत असतात नदीच्या किनाऱ्यावरती, तुमच्याकडे जिथे कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या दिवशी देव जे आहे ते गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करत असतात. त्यामुळे दीपदानाचं महत्त्व या दिवशी अधिक आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:19 ही त्रिपुरारी पौर्णिमा तिथी जी आहे ती सुरू होते आणि 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2:58 पौर्णिमा तिथी समाप्त होते. कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही दिवेदान केले तर त्याचे असंख्य असे फायदे आहेत. दीपदान हे नक्की करा. अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दिवेदान करा. आपल्या मृतांच्या शांतीसाठी म्हणजे पितरांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं दान करा. दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी या दिवशी दिवे नक्की दान करा. कुंडलीतील यम असेल, शनी असेल, राहू असेल आणि केतू असेल यांचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी दिवे दान करा. कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळसुद्धा आपल्याला मिळते. मातीच्या दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला मंदिरात लावायचा. तसेच दिवे लावताना त्याची वेळ आणि दिशासुद्धा आपल्याला ठरवायची आहे. दक्षिणेकडे तोंड करून कोणताही दिवा लावायचा नाही, पूर्वेकडे तोंड करून लावायचा आणि संध्याकाळच्या वेळी लावायचा. कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो, जो दिवा पिंपळाच्या किंवा मग वडाच्या पानावर ठेवून तो नदीमध्ये तरंगवला जातो. मंदिरामध्ये लावलेला दिवा हा जमिनीवरती ठेवू नका. तो सप्तधान्य किंवा मग तांदूळावरती किंवा मग अक्षदांवरती ठेवला तर अतिशय उत्तम. अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी दीपदान सुद्धा करायचं आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत, काही उपाय जे आहेत ते सुद्धा करायचे आहे. हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये खूप सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही. तर या गोष्टी आवर्जून करा. आपल्याला माहीत झाल्या तर इतरांसोबत सुद्धा या गोष्टी शेअर करा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.